विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा कार्यकाळ पूर्ण झाल्यावर आता रिक्त झालेल्या जागेकरता महाविकास आघाडीत जोरदार हालचाली सुरू आहेत। मातोश्रीवर उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांची बैठक पार पडली आहे। यावेळी काँग्रेसने संख्याबळानुसार विरोधी पक्षनेते पदावर दावा केलाय, तर विरोधी पक्षनेते पदाकरता काँग्रेसकडनं सतेज पाटील यांचं नाव चर्चेत आहे। विधिमंडळात पहिल्यांदाच सद्यस्थितीत विरोधी पक्षनेतेपद ना विधानसभेत ना विधान परिषदेत, त्यामुळेच तातडीने विरोधी पक्षनेतेपद देण्यात यावं अशी मागणी विरोधकांकडनं केली जाणार आहे। यावेळी काँग्रेस नेते आणि उद्धव ठाकरेंमध्ये राज ठाकरेंसोबतच्या युतीबाबतही चर्चा झाली आहे। ठाकरे बंधूंच्या युतीबाबतच्या निर्णयावर दिल्लीमध्ये पक्षश्रेष्ठींशी चर्चा करणार असल्याचं बाळासाहेब थोरातांनी म्हटलं। आता ह्या सगळ्या गोष्टी पुढच्या आहेत। एकदा ते निर्णय झाल्यानंतर आम्ही स्वतः दिल्लीला चर्चा करावं लागते आणि तिथून निर्णय आमचे होत असतात। जवळपास निश्चित झालं की विधानसभा विरोधी पक्षनेतेपद ठाकरेंच्या शिवसेनेकडे राहील आणि विधान परिषद विरोधी पक्षनेतेपद ठाकरेंनी तर मागितलेलंच आहे विधानसभेचं। विधान परिषद मिळालं पाहिजे असं तर आमचं मत आहे। विधान परिषदेमध्ये आमचं संख्याबळ आहे, परंतु या व्यतिरिक्त सुद्धा आज दोन्ही विषय ओपन आहेत सध्या तसे नाही झाली आमची चर्चा। परंतु या बाबतीत स्वतः वडेट्टीवारजींनी आपल्याला सांगितलं की जी चर्चा झाली ती सगळं सांगणं काही शक्य, जी चर्चा झाली ती दिल्लीला आम्ही श्रेष्ठींबरोबर चर्चा करू आणि त्यानंतर आमची निर्णय प्रक्रिया होईल। नाही झाली आमची चर्चा, परंतु या बाबतीत स्वतः वडेट्टीवारजींनी आपल्याला सांगितलं की जी चर्चा झाली ती सगळं सांगणं काही शक्य, जी चर्चा झाली ती दिल्लीला आम्ही श्रेष्ठींबरोबर चर्चा करू आणि त्यानंतर आमची निर्णय प्रक्रिया होईल।